जिल्हा विधी सेवा समिती तसेच माहोर तालुका विधी सेवा समिती मार्फत आज मौजे साखरणे येथे कायदेविषयक शिबिर व लोक न्यायालयाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या निमित्ताने आज मी या लोक अदालतीचे न्यायाधीश म्हणून उपस्थित आहे। कायदेविषयक शिबिराचा प्रामुख्याने मुख्य उद्देश असा की लोकांना कायद्याबद्दल जागरूकता निर्माण करणे, आवड निर्माण करणे, जेणेकरून त्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेले कायद्याबद्दल त्यांना जागरूकता यावी व आपले अधिकार, कायदेशीर अधिकार व कर्तव्य ह्या संदर्भात जर त्यांना जागरूक केल्या गेला तर त्यांच्या काही न्यायिक अधिकार जे आहेत ते त्यांना माहिती होतील व त्या अनुषंगाने ते आपले अधिकार कायद्यामार्फत किंवा न्यायालयामार्फत आपले मिळवता येईल त्यांना। तसेच इतरांच्या हक्काबद्दल किंवा आपल्या कर्तव्याबद्दल जर माहिती असेल तर लोकांवर होणारा अतिक्रमण त्यांच्याकडून तो त्यांना थांबवता येईल। त्या जागरूकता निर्माण झाली तर आपण ती मर्यादा ओलांडणार नाही याची ते काळजी घेतील। केवळ हा उद्देश महत्त्वाचा उद्देश आहे त्यांना जागरूक करण्यासंदर्भात। आणि दुसरा महत्त्वाचा उद्देश असा की जर असं समजा कायद्याबद्दल त्यांना जागरूकता निर्माण झाली तर त्यांच्याकडून दाखल होणारे किंवा दाखल झालेले अनावश्यक प्रकरणे समेटाने मिटवण्यात शक्य होईल आणि त्यांना ह्या लोक अदालतीचा फायदा घेता येईल, जेणेकरून असे अनावश्यक प्रकरण न्यायालयातून कमी झालं, काय न्यायालयावर असलेला अधिभार कमी होईल आणि जे महत्त्वाचे प्रकरण आहेत न्यायालयात प्रलंबित त्यांचा लवकर निपटारा करण्यास मदत होईल। आणि त्यामुळे शासनातर्फे ही फिरते लोक अदालतीचं आयोजन आहे आणि सोबतच कायदेशीर मार्गदर्शन करून लोकांना कायद्याबाबत जागरूकता निर्माण करणे अशा दोन मुख्य उद्देशाने आज आम्ही इथं आलो। दोन्ही प्रामुख्याने जागरूकतेसंदर्भात लोकांनी प्रतिसाद दिला, लोकांनी निमूटपणे ऐकलं आणि शासनातर्फे किंवा शासनाचे प्रतिनिधी म्हणून विस्तार अधिकारी आमच्या सोबत आहेत, त्यांचंही भरपूर योगदान आहे। या ठिकाणी वकील मंडळ आहे जो माहूरचे, त्यांचे सदस्य सोबत आहेत, त्यांचंही सहकार्य लाभलं आणि हा कार्यक्रम आज इथं संपन्न झाला। गावकऱ्यांनी प्रतिसाद दिल्यामुळे गावकऱ्यांचेही धन्यवाद आणि पत्रकारांनी सुद्धा आज प्रथमच आमच्याशी संपर्क साधला, त्या अनुषंगाने ही बाब सगळ्यांच्या निदर्शनास आणून देत आहे। धन्यवाद।